मुक्ताईला आई म्हणून का संबोधलं जातं? तर ज्यावेळेस विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई संध्याकाळच्या वेळी निवृत्तीनाथांना सांगून जातात की तुला तुझ्या भावांचा सांभाळ करायचा आहे, आणि ज्यावेळेस ते निघून जातात पहाटेच्या वेळी मुक्ताई माता झोपलेल्या, लहानशी मुक्ताई आपल्या चिमुकल्या पावलांनी निवृत्तीनाथांकडे जाते. निवृत्तीनाथांना म्हणते, दादा आई कुठे, बाबा कुठे? निवृत्तीनाथांना राहावण्याचं झालं, डोळ्यातून अश्रू व्हायला लागले आणि कंठ दाटून आला आणि म्हणाले की मुक्ता, आई आणि बाबा ही मंदिरात गेलेत. मुक्ताई माता म्हणतात की दादा, अरे आई आणि बाबा रोजच तर मंदिरामध्ये जातात, सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये आई रोजच जाते, तर रडतोय कशा पायी? परत येईल, अरे आत्ता येईल, रडतोयस काय? तर त्यावेळेस निवृत्तीनाथ म्हणतात की मुक्ता, आई आणि बाबा मंदिरात गेलेत ते कधी न येण्याकरता. त्यावर मुक्ताई म्हणतात की दादा,